ए सुनबाई, तुले समजत नाही का? असे कपडे मी घरी घालावले मना केलो ना मी तुले. ओय खेळम्या, कायले बोलते शेवड्यानं? चिमला तोंड आहे ना तुझा. तू तर नाही घेऊन दिलास ना मला असे कपडे. आमच्या खानदानाची सुनबाई आहेस तू, थोडीशी मान मर्यादा ठेवत जा. गावामध्ये इज्जत आहे आमची. समजलीस का? गावातले लोक काय म्हणतील आम्हाला, काय म्हणतील ते आम्हाला म्हणू द्या ना. तर काय म्हणायचं आहे तर गावातल्या लोकांना? तुम्ही तर नाही घातल्या ना असे कपडे. तुम्हाला घालावचे असतील तर मी देतो. मी तसे कपडे कशाला घालू? तुले काय म्हणतो मी, काय असे कपडे नको घालत जाऊस. चांगले कपडे लाव. चांगली साडी लेव. चांगल्या साडी आहेत ना तुझ्याजवळ. जीन्स वगैरे कशाला घालतेस? पोरांचे कपडे काय म्हणतील आम्हाला गावातले लोक? का तू काय शहरामध्ये राहतेस का? ए बुडग्या, जास्त बोलूच नको. समजलास का? जेवण करतेस तर ताटाच्या बाजूले शीत सांडवतेस. तुले जेवण करता नाहीये बरोबर. ना मला सांगतेस. मी काय तुझी बायको हो का? मला कसे कपडे घालायचे म्हणून सांगतेस तर तू? खेळमा. ए सुनबाई, आमच्या खानदानाची मान मर्यादा राख काहीतरी. इज्जत आहे आमची गावामध्ये, माहित आहे का तुला? मोठी इज्जत आहे तर एक ग्लास पाण्यासाठी नाही विचारत. तू अगाऊ बोलूच नको. माले लोक नमस्कार घेतात, सलाम करतात. सलाम गावामध्ये निघलो का कोटी चालल्या बाबाजी म्हणतात. तुझ्या आणि असे ह्या कपडे नाही घालत मी. चांगली इज्जत तर माणूस आहो मी. माझी इज्जत आहे गावामध्ये. का म्हणतील लोक गावातले? तू बुडग्या मला जास्त सांगूच नको. थांब येऊ दे माझ्या मुलाला. मग सांगतो. असे कपडे घालायचे नाही म्हणावं लावतो आपल्या. सांगावं लावतं पोराले. ठीक आहे, येतो ना, बदलवून येतो. तुम्हाला मोठी जलन होते ना. चांगले कपडे घालला तर तुम्हाला वाईट वाटते. आता खुश बुडग्या. समजत नाही का तुला? तुझी काही बायको होत का मी? माझ्यावर दबाव टाकतेस तर. ए सुनबाई, आता चांगले दिसतेस का नाही? ते कशाला जीन्स वगैरे घालतेस? समजून घे ना. अरे आमच्या खानदानाची मान मर्यादा आहे. तुला सांगतो ना किती वेळ सांगलो मी. तुम्ही आपल्या खानदानाची मान मर्यादा सांगायचं नको मला. मला माहित आहे तुमची किती इज्जत आहे त्या गावामध्ये. येऊ दे माझ्या मुलाला येऊ दे. तुझं नाव सांगतो. माझं नाव माहितच आहे तुमच्या मुलाला. अरे नाव सांगतो म्हणजे तुझ्या ह्या करण्या सांगतो, ह्या गोष्टी सांगतो. कारण तू दिवसभर असे कपडे घालून हिंडतेस. तो घरी असला का बराबर साडी घालतेस. ना तो घरी नसला का काही ना बाई हे असे कपडे घालतेस तू. येऊ दे. थांब. मला खराब बुडगा म्हणशील तर चालेल. पण तुझं नाव सांगतो आपल्या मुलाजवळ. त्याने 2-3 फटके लावले म्हणजे तू बराबर सीधी होतेस. सासरा सुनेचा झाला झगडा. आता बघ बेटा, तुझी बायको हे दिवसभर हे कसे कपडे घालून हिंडते तू पाय बरा. हे जीन्स वगैरे त्या घरी घालून कशाला हिंडते सांग बरं तूच. अरे बाबा, असू दे ना. मॉडर्न जमाना आहे. आजकालच्या लग्न झाल्या बायका पण पहिल्याच्या लग्न झाल्या बायका कशा साडी घालत होत्या. आताच्या लग्न झाल्या बायका साडी पण नाही लावत. असू दे ना, का करतेस? अरे मॉडर्न जमाना आहे, मलाही माहित आहे. पण आपल्या खानदानाची मान मर्यादा काही इज्जत आहे का नाही? ते गावातले लोक काय म्हणतील? इज्जतदार घराणं आहे. लोक सलाम करतात, सलाम नमस्कार घेतात. आम्ही गावात निघलो का बाहेर गावातून. आणि कशी बोलते ते मला बुडगाना बाळगाना खेळमाना खुळमा म्हणते. अरे असू दे ना बाबा, का करतेस? आता बायको भेटली. आजकालच्या बायका तशाच मिळतात. माहित आहे ना तुला. थोडशा सुज्ञी नाही वागत. सासऱ्यासोबत ते बराबर नाही बोलणे, नवऱ्यासोबत ते बराबर नाही बोलणे. आजकालच्या जमान्यात पुरा चेंज झाला आहे. काय सांगू तुला आता. पहिलेचे जे लोक होते, जे मान मर्यादा होती, मोठ्या लोकांचा जसा आदर करत होतं तसे आता लोक राहिले नाही. माहीत आहे ना तुला कसे लोक आहेत. फालतू कोणाला शिव्यागारे करणे, फालतू मारामाराज करणे, मोठ्यांचा आदर न करणे, फालतू अवगुण आहेत आजकालच्या लोकांमध्ये. आजकालचे जे जवान पिढी आहे नाही का, ते तशीच आहे. का करत्या? समजून घे बाबा. का करतेस? मी पण ह्या आव ना का मजबूर. आता लग्न नसतो केलो तर मग का नाही लग्न नाही केला म्हणले असते लोकांना. अशी परिस्थिती आहे. लग्न केला तर बायको अशी करते. तुला तर माहीतच आहे. आता कुवारा असलो असतो तर लोकांनी म्हणलं असते का लग्न नाही करस म्हणून. आता लग्न केलं तर बायकोचे टोमणे ऐकावं लागतात. कशी ना कशी बायको बोलते. आता बायको मला पण बोलते ते. आता तुमचं झालाच असेल सासरा सुनेचा झगडा, 2-2 गोष्टी. एकामेकाला माफ करून टाका. नसू द्या, अशी नोकझोक घरामध्ये होतच राहते. राहू दे रे बेटा, राहू दे. आजपासून मी नाही बोलणार. राहू दे, माझीच गलती झाली. चांगल्याला सांगावले गेलो तर कोणाला समजत नाही. कसं काय असं वागणे हे बरोबर नाही ना. चांगले कपडे घालावं, चांगली सभ्यता, मान मर्यादा ठेवा, लहान मोठ्याचा आदर करावा. एकामेकाला समजून घ्यावा लागते बेटा. तुमचा म्हणणे बरोबर आहे बाबा, पण आता का करत्या?
आजकालच्या मॉडर्न जमान्याचे मुलं हे असेच आहेत. आता सांगलो ना मी तुम्हाला. असू दे पुन्हा मी काय म्हणणार नाही ना बोलणार पण नाही. जसे कपडे घालायचे तसे घाला. आता मी काय करू. एक घरामधून मोठा व्यक्ती असल्याच्या नात्याने मी म्हणलो का असे हे बरोबर नाही, असं नाही का. याच्यानंतर पुन्हा मी असे म्हणणार नाही. असू दे, तुम्ही कसेच कपडे घाला, कसे वागा, कसे काय करा. गलती झाली माझ्याशी. पण जे आपले मान मर्यादा आहे, जे इज्जत आहे गावामध्ये, ते मातीमध्ये नका मिरवू असं म्हणत आहो मी. हो बाबा हो. आता तुमचा सासरा सुनेचा झगडा झाला तर मी आपल्या बायकोला समजवतो थोडा वेळ. असू दे. आता झाली ना गलती, तुझी पण गलती तू मान्य केलास. का आजपासून काय बोलणार नाही. आता गलती तुझी आहेच नाही, खरोखरच. आता तिचीच गलती आहे. तसे कपडे घालावले नव्हते पाहिजेत तू म्हणलास, पण आता बायकोची कसा काय म्हणू मी. गलती तर माझ्या बायकोचीच आहे. कारण नाही का तिले तसे कपडे घालावले नव्हते पाहिजेत. ना आता तू बोललास तर तुला तिनं गलत समजलं नसं नाही का. चल बेटा, मग मी येतो तिकडनं फिरून सनेरी थोडा वेळ. मन मोकळा करून येतो. तोपर्यंत तुम्ही बसा. ए बायको, मी तुला म्हणलं होतं ना माझ्या बाबांसोबत जास्त उच्च आवाजात बोलू नको, काही त्यांना म्हणजो नको म्हणून. हो मला माफ करा ना, माझी गलती झाली. पुन्हा असं मी करणार नाही. आपल्या सासऱ्यासोबत मी झगडा करणार नाही. ना असे कपडे पण नाही घालणार. आज कशी अशी साडी घालली अशीच साडी घालून पण राहीन मी. मला माफ करा, माझी गलती झाली. हो ठीक आहे, गलती झाली तुझी, मी माफ करतो. पुन्हा अशी गलती नाही झाल्या पाहिजे. ना आता मोठ्या लोकांचा आदर करत जा. आणि आता त्यांना मानपूर्वक बोलत जा. काही अबाढबा बोलत नको जाऊस, अबाढवी शब्द वापरत नको जाऊस त्यांच्यासोबत. चल मग ठीक आहे. गलती सुनेची होती का सासऱ्याची होती. आता सासरा सुनेचा तुम्ही झगडा तर बघितल्या. ते सून का करत होती त्याची. ते जीन्स वगैरे ते असं शहरा म्हणल्या बायका कशा घालते तसे कपडे घालून जात होती कोटी मस्त. तर मग तो सासरा का म्हणते, सूनबाई म्हणते मी तुला सांगितलं होतं ना म्हणते असे कपडे घालून आमच्या खेड्यामध्ये हिंडायचं नाही म्हणते. आता खेड्यातल्या बायका नॉर्मल साडीमध्येच राहतात, तुम्ही बघितलं असाल. असे कपडे नाही लावत. कोणाची खानदानाची परंपरा राहते, अशा कपडे नाही लावल्या जात. मग तो सासरा का म्हणते, सूनबाई म्हणते असे कपडे नको लावतोस म्हणते. मग ते सून का करते, बुडग्या खेळण्या वगैरे असे ना तसे काही ना काही त्याला शब्द म्हणते. मग तो बुडगा का करते, आपल्या मुलाजवळचं नाव सांगते. बेटा म्हणते, हिनं म्हणते तुझ्या बायकोनं म्हणते मला खेळणं म्हणलं म्हणते, मला बुडग्या म्हणलं म्हणते, माझ्यासोबत बरोबर बोल नाही म्हणते. मग तो सांगते त्याचा मुलगा. आजकालचे मुलं हे असंच राहतात म्हणते. आजकालच्या मॉडर्न जमान्याचं लोक आहेत म्हणते, असं तसे कपडे घालतात म्हणते, बरोबर कपडे नाही घालत म्हणते. अशी गोष्ट सांगलं ना आता मग त्यानं. मग आता झाला तो पोरगाई म्हणते आपल्या बापाला, बाबा म्हणते आता जाऊ दे म्हणते, तुम्ही बोललास की तुझी गोष्ट बरोबरच आहे म्हणते. पण आजकालचे मॉडर्न जमान्याचं मुला मुली समजून नाही घेत म्हणते. मी पण मजबूर आहे म्हणते. लग्न नसतं केलं तर लोकांना म्हणलं असते म्हणते का लग्न नाही केलंस म्हणून. आता लग्न केलं होतं, बायको अशी खराब भेटली म्हणते. म्हणजे आता त्या मुलगाही पण मजबूरच आहे. तो आपल्या बायकोविषयी ते बायको खराब आहे, पण मग आता बायको सुधारली. ते काय म्हणते, अहो म्हणते आजपासून मी पुन्हा असे काही शब्द वापरणार नाही म्हणते, काही म्हणणार नाही म्हणते. म्हणजे झाला दोघांचाही. मग पोरगा पण म्हणते, बायको म्हणते तुझी गलती झाली म्हणते, मी आता तुला माफ करतो म्हणते, पण पुन्हा असे काही शब्द वापरायचं नाही म्हणते. अशा मोठ्या लोकांचा आदर करत जा म्हणते, मोठ्या माणसाचा आदर करत जा म्हणते. काही अवाढव्य शब्द बोलत नको जाऊस म्हणते. आपल्या बायकोला समजवते तो. मग आता सासरा सुनेचा झगडा इथेच संपला.